आज स्कायमेट असेल IMDकडनं महाराष्ट्रामध्ये किंवा पुढील 2 महिने कोरडे जातील असा अंदाज दिला आहे आणि त्याच अंदाजाने त्या अंदाजाकडे पाहून त्याच अंदाजावरती जे सूर गातात ते आमचे काही मित्र. मला एक म्हणायचं आहे, जर खरंच सप्टेंबर ऑक्टोबर एवढा भयानक आहे त्यानंतर अंदाज तुमचे बदलू नका. हे माझं एक तुम्हाला आव्हान असेल, तुम्ही बदलूच नका. सप्टेंबरच्या कालखंडामध्ये एवढी तूट असणार आहे किंवा ऑक्टोबरमध्ये तेवढी तूट असणार आहे. पहिले तुम्हाला जे माझे व्ह्यूवर्स आहेत, फॉलोअर्स आहेत किंवा सबस्क्रायबर आहेत त्यांना एक विनंती आहे, इथून पुढे माझ्या अंदाजावरती शेती करू नका. तुम्हाला मी सरळ सरळ हा सल्ला देतोय, कारण की मी जे गोष्टी ऑब्झर्व करतोय सध्या आणि ह्या गोष्टीवरती मी बोलणार आहे त्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. सध्या पश्चिमी वाऱ्यामुळे जे लो प्रेशर बंगालच्या उपसागरात सातत्यानं बनत चालले त्याचा फक्त मार्ग जो आहे तो MP मध्ये वळलेला आहे आणि MP मध्ये मागच्या आठवड्यापासून सातत्यानं 1-2 लो प्रेशर चांगल्या पद्धतीनं MP राज्यामध्ये पाऊस बरसवत आहेत. ज्या दिवशी हे वारे कमी होतील त्या बनलेल्या लो प्रेशरला महाराष्ट्राकडे कल येण्यासाठी एक चांगली पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या जर आपण पाहिलं ऑगस्टचा हा जो काही आठवडा आहे जो आता 22 तारखेपासून स्टार्टअप होतोय, या 22 तारखेपासून आणि जवळपास 23-24 पासून गरमीच्या लेवलमध्ये थोडी वाढ होताना दिसते. त्यामुळे हे जे काही तुरळक ठिकाणी पडणारे सटकारे आहेत त्या कालखंडापासून थोडी अजूनही विदर्भाच्या, खानदेशच्या आणि मराठवाड्याच्या काही बहुतांश भागांमध्ये थोडा दिलासा देऊ शकते. पण एक महत्त्वाचा याच्यामध्ये रिपोर्ट असा आहे की त्यानंतर 27-28ला याच मराठवाड्यामध्ये पूर्व भागांमध्ये नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, विदर्भ जवळपास बऱ्याच ठिकाणी वाऱ्याच्या तीव्रतेमध्ये गती ही कमी होऊ शकते. मग त्यानुसार हळूहळू 4-5 दिवसामध्ये ही गती कमी झाली की जे MP कडे जाणारे लो प्रेशर्स आहेत जे वारंवार मागच्या 2-3 आठवड्यापासून तिकडे प्रभाव टाकतायत, त्यामुळे MP आणि इकडे वरच्या जे भोपाळ असेल, जबलपूर असेल, झारखंड असेल, इकडे हा जो काही पाऊस पडतोय त्या पावसाकडे जो काही सध्या वातावरणाचा कल आहे त्यानंतर 2-3 सप्टेंबरपासून तो कल महाराष्ट्राकडे प्रभाव होणार आहे. पहिल्याच सप्टेंबरच्या आठवड्यामध्ये तो एक चांगला अपेक्षेपेक्षा थोडा बरा का होईना बदल तो होईल. त्याबद्दल तेवढ्या दिलासादायक किंवा तेवढ्या खात्रीशीर किंवा तेवढी गॅरंटी मी याच्यामध्ये इन्व्हॉल्व करत नाही, कारण की वातावरण फाकल्याच्या नंतर येणारे अंदाज आणि पाऊस सुरू झाला की ते येणाऱ्या अंदाजामध्ये खूप तफावत आहे. विषय डिग्रीचा जो म्हणतोय, डिग्रीची भाषा, याला कुठली डिग्री दिली देवाने हे मला माहीतच नाही आहे. आणि डिग्रीवाल्याने आज धाराशिवला, हे लक्षात घ्या, डिग्रीवाल्यांनी आज धाराशिवला, बीडला, जालन्याला, परभणीला, लातूरला येलो अलर्ट दिला होता. येलो अलर्ट आजच्या 19 ऑगस्टला डिग्रीवाल्यांनीच येलो अलर्ट दिला होता. तो अलर्ट कुठे गेला आहे? त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जातो एक 4-5 आठवड्या अगोदर. 8 तारखेपासून ते 15 जुलैपर्यंत सुद्धा सुपर अल्निनोचे मॅसेज, सुपरच्या बातम्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालल्या होत्या. मी ह्या गोष्टी मान्य करतोय की सुपर अल्निनो नाही म्हणून नाही आहे सुपर अल्निनो, पण सध्या अर्ध्या भारतावरती त्याचा प्रभाव पडला आणि अर्ध्या भारतावरती नाही आहे. म्हणजे MP पासून राजस्थानपर्यंत, गुजरातपर्यंत आणि वरच्या झारखंड वगैरे भागामध्ये सुपर अल्निनोचा इफेक्ट नाही आहे, अर्ध्या भागावरती इफेक्ट आहे. मग ह्या महाराष्ट्राचा इफेक्ट किंवा पुढे चालून पावसामध्ये बदल होणारच नाही का, असं सुद्धा या गोष्टीचं गाफील ठेवण्याचं काम चाललं जातं आहे. पण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं ह्या व्हिडिओच्या की माझ्या अंदाजावरती शेती करू नका, हे तुम्हाला मी ठाम सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण की मी सुद्धा काही दिवस याच वाऱ्यावरती अनेकांना सोडण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, परिस्थिती किचकट आहे, या परिस्थितीमध्ये साथ देण्याची गरज आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये असे काही भाग आहेत की आभाळाच्या सावलीनं आणि आभाळाच्या वातावरणानं पीक 4 दिवस 8 दिवस तक धरू शकतात अशी परिस्थिती अनेक भागांमध्ये आहे. पण अशा भागामध्ये परिस्थिती सुद्धा मला पाहायला मिळते की सध्या पिकं वाळण्याच्या मार्गावरती आहे. 20% 25% सुद्धा ही अद्याप कंडिशन पाहायला मिळते. पण याकडे माझं दुर्लक्ष नाही असं नाही आहे. जर स्कायमेटचे रिपोर्ट आलेत की 1972 सारखी कंडिशन उद्भवू शकते, IMDचा सेम रिपोर्ट आहे, मग ह्या स्कायमेटच्या आणि IMDच्या रिपोर्टकडे शासन झोपलंय का? कृत्रिम पावसासाठी सध्या 80 मायक्रॉन एवढी व्याप्ती असणारे स्पेल असणारे ढगांच्या ज्या काही फळ्या आहेत त्या सरळ सरळ उठत आहेत आणि अजूनही त्या कायमस्वरूपी उठत राहतील
जे ढग उठत आहे त्या ढगांवरती क्लाउड सीडिंगचा प्रयोग सहज शक्य आहे. 80 मायक्रॉन एवढी जाते. त्या ढगांची स्पेल जे आहे, त्या ढगांच्या फळ्या ज्या आहेत त्या सर्रासपणे दुष्काळग्रस्त भागामध्ये उपलब्ध आहेत. मग त्यावरती हा प्रयोग का केला जात नाही आहे? मग मला एक म्हणायचं, ज्यावेळेस जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तो एक गॅप होता, त्यावेळेसही विचार नाही केला, त्यावेळेसही सुपर अल्निनोचे रिपोर्ट दिले होते. त्यानंतर पुढील काळामध्ये सुद्धा, म्हणजे आताच्या काळामध्ये 18-19 जे वातावरण फाकत चाललंय, यामध्ये ढगांचे स्पेल देखील वाढत चालले आहेत. मग यावरती सुपर अल्निनोच्या काळात सुद्धा तुम्ही कुठला निर्णय घेताय? किंवा हे स्कायमेटचे रिपोर्ट किंवा IMDचे रिपोर्ट सांगतात की खरंच एवढी भयानक परिस्थिती, आणि तसं दिसतंय सुद्धा. मग यावरती सरकार निर्णय का घेत नाही? आणि आपण त्यांना, मला जसं कमेंटमध्ये सांगते तुम्ही सुपर अल्निनोमुळे दुष्काळ पडणार हे मान्य करा, मग त्यानंतर पुढे हे का होत नाहीये? ठीक आहे, आता या काळातली परिस्थिती कशी राहील याबद्दल 2 मिनिट नजर टाकूयात. आणि याबद्दल आपण जे बोललोय याबद्दल देखील नक्कीच दखल घेण्यात यावी, कृत्रिम पावसाबाबत आणि दुष्काळ जाहीर करण्याबाबत. 22-23च्या कालखंडामध्ये, आता सध्या 19-20च्या कालखंडामध्ये जे काही फटकारे पडतात अनेक ठिकाणी, त्यामध्ये थोडी वाढ जी आहे ती 22 ते 25 दरम्यान होणार आहे. म्हणजे 22, 23, 24, 25 हा कालावधी यासाठी पोषक आहे. याच्यामध्ये 80 मायक्रॉनचे स्पेल जे आहे ते नागपूरसाठी, अकोल्यासाठी, अमरावतीसाठी, वर्ध्यासाठी, चंद्रपूरसाठी आहेत. त्यानंतर 23 तारखेचे स्पेल जे आहे ते भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड, धुळे जिल्ह्याच्या काही पूर्वेकडील भागामध्ये आणि बुरहानपूर मार्गे असल्यामुळे थोडे खामगाव, बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे 22-23 ऑगस्टचे स्पेल राहतील. त्यानंतर याच्यामध्ये कन्नड, सिल्लोडचा देखील भाग आहे. 24 तारखेला हे स्पेल छत्रपती संभाजीनगर, जालनामध्ये काही ठिकाणी असतील आणि त्याच 24 तारखेला संध्याकाळी नांदेड वगैरे भागात असेल. 25 तारखेला ह्या ढगांच्या गर्दीमध्ये आणखीन दुप्पट वाढ होईल, म्हणजे थोडी गरमीची लेवल्स वाढणार आहे. त्यामुळे नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, अकोला, नागपूर, गोंदिया, भंडारा या भागाबरोबरच बिदरसह लातूरकडील थोडेसे भाग आहेत, त्यामध्ये देलगूर, धर्माबाद साईड आणि अहमदपूर साईड. ठीक आहे, अहमदपूर बरोबर गंगाखेड, परळी वैजनाथ, पाथरी, परभणी हा बाकी भाग आहे. बाकी उर्वरित महाराष्ट्रासाठी एक शॉर्ट व्हिडिओ बनवूयात. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय. पण यामध्ये एक मात्र नक्की आहे की सध्या हे वातावरण बदलणारच नाही का? पूर्ण 2-3 महिने कोडे जातील का? येणार काळ तो स्पष्ट करणार आहे. पण तुम्ही सर्वांनी जी माझी हिंमत तोडली निगेटिव्ह कमेंट करून, त्या हिमतीला आता पुन्हा मला दुजारा द्यायचा नाही आहे. आणि पुन्हा मी वारंवार सांगतो, कुठल्याही चॅनलवरती माझे व्हिडिओ असतील तर इग्नोर करा, अनफॉलो करा. जिथे जिथे असतील तुम्ही सबस्क्रायबर ते पण अनफॉलो करून टाका. या लोकांच्या स्वाधीन तुम्हाला मी आता करतोय. सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय, धन्यवाद.